आमगेलांतू दीप प्रज्वालनेक मस्तीतले महत्व सांगितलं असा. आम्ही दीप लावचे कारण कसन की म्हळ्यारी आमगेल कसण्याची अरिष्ट कसने एक तोंदर कसने असलेली ते दीप प्रज्वालन केलेली ते सर्व ही निवारण जाता म्हणून सांगितलं असा. तर मराठीत एक म्हणणी असा की दीप जले विघ्न टले म्हणून सांगतात. दिव लाईल म्हळ्यारी विघ्न उठूही निवारण जाता म्हणून सांगितलं असा. त्या नेशीची खंयचेही कार्यारंभ करचकिंता पहिले आम्ही पहिले दिव लायताची. केन्नाही पळया केन्नाही आम्ही निर्माल्य विसर्जनेक सकाळी भितर प्रवेश करताना देवाळ बागील काढलो कुडे ना पहिला आम्ही कसन करताची दिव लायताची. सांजेर वैकेची बागील ओपन केलं पुन्हा पहिला लावच कसन आम्ही दिवो वाढवून गेल्यारी पहिले दिव लायताच्या. कित्याक तशी दिव नाशिची पूज करचेक जायना वे दिव जावं का. आता तू ट्यूबलाइट असा फोकस असा मस्तीत लाईट आणि असा नी आता आणि कित्याक दिव जावं का दिव लावचे नाक नी. किंतु कारण कसन की म्हळ्यारी ते दिव्याक साक्षी म्हणून आम्ही सांगताय. अर्थात तुम्ही कसने कार्य केल्यारी ताका साक्षी कोण की म्हळ्यारी त्याची दीप. कोणू खंयचेही कार्य करचकिंता पहिले आम्ही दीप प्रज्वालन करून कडेर कार्यक्रम आम्ही चाल करतायचे. कित्याक की म्हळ्यारी दीप लायनाशी आम्ही कार्यक्रम केल्यारी ते कार्यक्रमाक साक्षी कोणे ना. त्या निमित्तान आम्ही खंयचेही कार्य केल्यारी ते साक्षी म्हळ्यार कोणे तरी ते वपू का देवा पावू का म्हळ्यारी त्यांना दीप जाव का. त्यातून दिव लावून गेनुची आम्ही खंयचेही कार्य आराम करतात. इवन पुस्तकांत हे करताना कसं नाही आम्ही कवाट उद्घाटे जालो पुढे ना पहिले नेक्स्ट आईल कसं म्हळे दीपान उद्दीप्य म्हणून विषय येतात. तदनंतर निर्माल्य विसर्जन इत्यादी आरंभ जाता. त्या नेशीची दिव लावून पुढे ना उठू काळोखसानी दूर जाता. केन्नाही पळया एक दीप लाईल म्हळ्यारी उठूची कसन अंधकार असा ते उठूची निवारण जाऊन गेलो उठूची प्रकाशमय जाता. त्यातून कार्तिक मासांतू विशेष जाऊन गेलो दीपोत्सव आम्ही आचरण करतात. कार्तिक मास म्हळ्यारी दीपोत्सव एक ना जोले एक कडे दिव्य दीपोत्सव इत्यादी करत उरतात. कित्याक की म्हळ्यारी ह्या उठू अंधकार निवारण करून गेलो जीवनांतू प्रकाश हाडशीत असले संदर्भ तांतून दिसून घेण्यात. सो इतले दीपोत्सवाक आम्ही महत्व दिलं असा. किंतु आजकाल असेल एक संदर्भ आयले की आशील दिव्याक आम्ही वाढवून घालताय. केलो आमगेले जन्मदिवसाक म्हणून गेलो आचरणेक कॅन्डल लावून गेलो दिव लावून गेलो वापस ताकाची वाढवून घालताच. हे आमगेले संस्कृतीन ही आमगेलांतू दिव लावच्या काम अधिकार असा दिव वाडोवच्या काम अधिकार ना. एक ऑटोमॅटिकली ते वाढून वच का ना त्याल तरी कमी जाल्लो उरताले ताजेन तरी वाढून वच का मनशान वाडोवच्याक वचचे. एक काळान तू दिव्या कितले महत्व आशिल्ले की म्हळ्यारी एक मनशाल प्राण तो शयनाचेर म्हळ्यार अंतिम हाजेर असा एक दिव लायताचे. तागेले प्राण वच्चेक आणि हांग दिव वाढवून वच्चेक म्हळ्यार ते दिव वाढवून गेले म्हळ्यार तागेले प्राण गेले म्हळ्यार इतले एक संबंध ते हाक दवरिल्ले आशिल्ले आसा. त्या नेशीची नवरात्री टायमार पळया अखंड दीप लावका अखंड ज्योती म्हणून आम्ही सांगताच. तर वाढून वच्चे नाका म्हळ्यार कितेरी ताका आमी मस्तेरी तरी प्रयत्न करतात वाढून वच्चे न्हय म्हणून. किंतु आज एक असले बेजार दिसता की असले एक संदर्भ आयलताना कसं नाही तुमगे जन्मदिवस हे त्याने आयलताना केकामध्ये दवरून गेलो दिव लावून गेलो वापस ताका फूक मारून गेलो कट करतात. सो हे आमगेले संस्कृतीने खंय करता जाल्यार तुम्ही वैकेची प्रचार करा हे आमगेले हिंदू संस्कृतीन नाही. आणि कोण करता साची त्यांनी हे आता त्याग करा सोन दिया आणि दिव लाया
आणि जनाले जीवनांत प्रकाश हाडे जावका म्हणून दिव वाढवून घेणू जावका अपराध करून घेणू तांतो अर्थ ना.